आता आपण करंजी बनवूया. करंजीसाठी बनवायसाठी साहित्य आणि त्याचं सारण बनवायचं. आता आपण 1 वाटी खोबरं, 2 वाटी रवा, खसखस, मनुके, काजू, बदाम, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि साखरेची आपण पावडर बनवून घेतलेली. असं हे लागणारं साहित्य सारणाला. आता आपण आहे ना खसखस भाजूया. थोडं खसखस भाजूया आपण आता स्टार्टिंगला. अशी खसखस भाजली आपली. छान कलर पण बदलला. हे पण नाही करायचं तिला. थोडं काजू बदाम भाजूया आपण. करंजीचं सारण खराब होत नाही ना भाजून घेतले ते. थोडा आपण तूप सोडूया. छान भाज. असं भाजलं छान पैकी. लय पण हे नाही करायचं. दोन चम्मच सोडते. लय पण नसतो हे करायचं. आता आपण रवा भाजूया. कांदा हलवून असा लालसर भाजायचा. म्हणजे सारण आपलं छान बनतं. आपला रवा पण आता भाजलाय. लालसर कांदा बनलाय. लय पण करपवायचा नाही. फक्त असा बदामी आकारचा भाजायचा असा मस्त बनलाय छान. आता आपण काढूया भांड्यात. खोबऱ्याचा किस आपला आहे ना तो भाजूया आता. बारीक गॅसवर भाजायचा खुसखुशीत. असा लालसर थोडा भाजायचा. लय पण लालसर नाही करायचं. आता आपला खोबऱ्याचा किस पण भाजला चांगला. भाजूनच घाला, कच्चा घालू नका. म्हणजे करंजी आपली जास्त दिवस राहते. मग आता एका भांड्यात आपण मी काढून घेते. असे एका साईडला वतायचे आणि हे परत आहे ना गार झाल्यानंतर चुरगळायचं. आता आपला रवा आहे ना गार झालाय आणि खोबरं पण गार झालं. आपण खिसणीने खिसलेलं असतं ना खोबरं, म्हणून असं जरा हे करायचं, चोळायचं असं म्हणजे बारीक होतं.
करंजी आपली फुटत नाही, मग काय नाही, सारण बरोबर बसतं. मग असं जरा चुरगळलं ना छान होता डोका. असं जरा चुरगळायचं म्हणजे मिळून येते एक सारखं, आपलं सर्व सारण व्यवस्थित होतं. डोका झालं ना आपलं खोबरं का. आता मिक्स करूया. ले गरम ह्याच्यात घालू नका, नाहीतर साखरेचं आपले हे होऊन जातं, मग पुरी वलसार होईल. मग गार झालं ना रवा खोबरं की मग टाकायचं त्याच्यात पिठी साखर आपली. हे बघा, खसखस, काजू बदाम, मनुके, जायफळ, वेलची पावडर आणि साखर 2 वाट्या घ्यायची. तुम्हाला गोडला कमी हवा असलं तर कमी पण घेऊ शकता, आणि जादा हवा असलं तर थोडं अजून अर्धी वाटी टाकू शकता. तुम्हाला कसं पाहिजे तसं बनवू शकता. गोडला कमी जास्त हवा असेल तसं बनवा. पण ह्याच्यात दूध घालू नका सारणामध्ये, असं मग आपलं करंजी राहत नाही लय दिवस. बिना दुधाची बनवायचे, छान होते. मग असं मस्त पेक्षा एक सारखं कभी करून घेतलं. बनलंय ना सुक एकदम, वलसर बनवायचं नाही अजिबात. आता आपलं का एक सारखं सगळं सारण मिक्स केलंय, सगळं साहित्य टाकलंय सारणामध्ये करंजीच्या. वलसार बनवू नका, दूध घालूच नका तुम्ही, असंच बनवा सारण आणि बनवून बघा मस्तपैकी. हो का, झाले ना एकदम सुटसुटीत, एकदम सुळसुळीत. असं आपलं सारण बनवा. करंजीला आपण आहे ना पीठ मळायला घेऊया. आता आपण करंजीचं पीठ भिजवायला घ्यायचंय. मी 1/2 किलो आहे ना मैदा घेतलाय. त्यात अर्धी वाटीच्या वर रवा घेतलाय, बारीक रवा घेतलाय. चवीपुरतं मीठ घेतले. एक सगळं मिश्रण एक करूया आपण. ह्याच्यात आता आपण आहे ना गरम तेल घालायचं. गरम तेल घातलं ना की छान मग करंज्या आपल्या मस्त होतात, खुसखुशीत होतात. तेल घाला, तुम्ही तूप घाला, काही पण घालू शकता, तसं काय नाही. तेल घालू शकता, तूप. हे गरम आहे ना, मी आता सध्या चमच्याने हलवते. आता गार झाले, आता हाताने हे करते. एक सारखं हे आपण तेल हे केलेलं हे करूया. करंजी आपली मग चांगली खुसखुशीत होणार मग, आणि महिनाभर पण राहते आपले करंजी. आता पाणी घेऊन आपण मळूया. हो का, असं पीठ आपलं मस्त झाले. लागल तसं घ्या. असं पाणी घेऊन थोडं थोडं आहे ना नरम करायचं पीठ असं.
कारण आपला बारीक रवा असतो ना, तो चांगला भिजायला लागतो ना, मग नरम पीठ करायचं. लई नरम पण नाही करायचं. आता एका मी भांड्यात काढून ठेवते. हो का, असं पीठ मळायचं मस्तपैकी. आणि याला तेल लावायचं नाही, असंच ठेवायचं. हो का, एका भांड्यात आता आहे ना काढून ठेवते आता. आणि प्लेट पाणी लावायचं, याला तेल नाही लावायचं, पाणी लावायचं. असं तेल लावून ठेवायचं, पाणी लावून ठेवायचं. असं पाणी लावलं की चांगलं पीठ आपलं भिजतं मग. आणि असं झाकून ठेवायचं आणि एका तासानं आपण मग करायला घेऊया. असं आपलं पीठ आता करंजीचं भिजलेलं बघूया. हो का, असं भिजले आपलं करंज. आता एक सारखं हे करते, गोळा करते, थोडं मळते मी आणि हे करते. बघा मस्त फुगले ना आपले. एका तासात छान फुगतं पीठ आपलं. आता आपण छोट्या छोट्या गोळ्या करूया. तुम्हाला जेवढी हवी तेवढी करू शकता गोळी. अशा 2-3 करून घेते 2. आणि आता ह्या लाटूया आपण एवढ्या. मैदाच घ्यायचा लाटायला. म्हणजे पटापटा होतात. पीठ घेऊन लाटलं ना आपण की पटापटा होतात, मग लाटायला येतं मस्त. लय पातळ पण नाही लाटायचे. हो का, असं लाटायचं. लय पातळ पण नाही, पीठ पण नाही बघा राहिलं आहे का. मस्तपैकी बनले ना आपल्याला. आता भरून दावते मी तुम्हाला. जशी आपली लातिंबी असेल ना, तसं त्यात सारण घाला. जेवढं बसेल तेवढंच घाला. आणि पाहिजे तर पाणी लावायचं, दूध नका लावू, पाणी लावायचं. अशी दाबायची. आणि हे ना, हे माझी जुनी आहे. हो का, असं हे करायचं, मस्त हे होते. छानपैकी पडले ना, फिरकीनं मस्त पडतात. हो का, त्यात आपण हे करून घ्यायचं, भिजवून पिठाला लावून घ्यायचं. असं एकदा लावून घेतलं तरी चालतं. कमी वाटलं तर परत आणखीन लावा पीठ. पण पटपट होतात, मग छान होतात लातिंब्या. चिटकणार नाही, काय नाही, मस्त होतात. लय पातळ पण नाही लाटायचे, लय जाडसर पण नाही. म्हणजे खुसखुशीत होणार मग करंजी अशी. असं साईडला गेल्या सारण आत सारायचं, म्हणजे करंजी फुटत नाही. आणि असं पाणी लावायचं.
असे दाबायचं छान. अशी करंजी बनते बघा. मी दावते हो का. हो, अशा करंज्या आपण केल्या त्या. आणि आपण आता तळायला घेऊया. आता आपण कढई गरम झाली आपली. आता आपण त्यात तेल ओतूया. तेल गरम होऊन द्या आता आपलं. लय कडक पण नाही करायचं. तेल आपलं गरम झालंय का बघूया आता. तेल गरम झालंय आता आपलं. लय कडक पण नाही करायचं. बघा असं गरम झालंय. लय कडक पण नाही करायचं. त्या तेलाच्या भांड्यात बसल तेवढ्या दावा. तर एक बाजू हे झाल्या. आता एक बाजू हे करूया आपण. काही नाही, एक बाजू कडक झाली ना तर पलटी करायची दुसरी बाजू आपण. आणि मीडियम गॅसवर भाजायचा. लगेच करपत नाही त्या. लाल म्हणजे लालसर डाग होतात मग भाजत नाही करंज्या. अशा आपल्या करंज्या आता भाजल्या. लय लाल पण काढायचा नाही, लय सफेद पण नाही. असा कलर भाजायचा. मस्त खुसखुशीत होतात. आता दुसरा धावते तुम्हाला. हो का, टाकून करंजी. एक बाजू आपली भाजली आता. आता आपण दुसरी बाजू भाजूया. मस्त आपले याला तेल घालायचं कधी पण पीठ भिजवताना, म्हणजे चांगल्या खुसखुशीत होतात.
छानपैकी मस्त बनले त्याचं बघा. आता आपल्या करंजा बनवून झाल्या त्या. तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा करंजा कशा आहेत त्या. आणि ह्या करंजा महिनाभर राहतात. असं खराब होत नाही त्या, काय नाही त्या. बनवून बघा तुम्ही.